लवकरच 2100 रुपये मिळणार। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद झाल्यानं आता डिसेंबरचा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। राज्यात पुन्हा आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं, त्यामुळे लाडक्या बहिणी आता हे 2100 रुपये कधी जमा होणार याची वाट बघत आहेत। ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती। लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आता थेट पुढच्या वर्षीच मिळण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी सरकारकडून योजनेसाठी सदर केलेल्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाऊ शकते। यामध्ये ज्या महिला अपात्र आढळतील त्यांचे अर्ज रद्द केले जातील। लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार। ज्या कुटुंबाच्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही। ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन असेल तर त्या अपात्र ठरतील। कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी तत्वावर नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही। ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांनाही लाभ मिळणार नाही। संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही। ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक कर भरत असतील त्यांनाही लाभ मिळणार नाही।